नाश्ता बनवायला उशीर होतोय? काळजी करू नका, माझ्याकडे तुमच्यासाठी एक झटपट रेसिपी आहे, ती म्हणजे फ्राईड राईस. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर इथे माझा रात्रीचा भात उरला होता थोडासा, तर त्यासाठी मी इथे एक छोट्या साईजचा कांदा, टमाटा आणि शिमला मिर्च घेतली आहे. इथे मी कांदा बारीक चॉप करून घेणार आहे आणि इथे मी हाफ टोमॅटो घेतला आहे आणि हाफ शिमला मिरची. इथे राईस थोडाच होता माझा, म्हणून मी टोमॅटो आणि शिमला मिरची ही थोडीच घेतली आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्यामध्ये वाटाणे, गाजर पण ॲड करू शकता. तुमच्या घरात ज्या व्हेजीज अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे बारीक चॉप करून टाका. ही अगदीच इन्स्टंट होणारी रेसिपी आहे. यासाठी जास्त काहीही लागत नाही आणि मेन म्हणजे अशा प्रकारे आपण जर भाताला फोडणी दिली किंवा अशा प्रकारे जर आपण हा फ्राईड राईस बनवला तर आपल्याला अगदी पोट भरून नाश्ता होतो. ही रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एकदम गरमागरम खायला हा राईस अगदीच छान लागतो. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर इथे मी कांदा बारीक चॉप केला आहे, टोमॅटो आणि शिमला मिरची ही हाफ करून ही बारीक चॉप करून घेतली आहे. सगळ्या व्हेजी इथे चॉप करून झाल्या आहे माझ्या आणि इथे मी शेजवान फ्राईड राईस मसाला वापरला आहे. आणि इथे हा भात मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे, कुस्करून घेणार आहे, एकसारखा करून घेणार आहे तो भात, म्हणजे आपण कढईत टाकल्यानंतर तो व्यवस्थित फ्राय होईल. तर इथे मी कढई ठेवली गरम करायला, त्यात मी 1.5 चम्मच तेल ॲड करून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यात तेल व्यवस्थित तापल्यानंतर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहे. याच्याने चव फार छान येते, त्यामुळे कढीपत्ता नक्की ॲड करा आणि आपण कट केलेले व्हेजीज हे याच्यात ॲड करून व्यवस्थित फ्राय करून घ्या. टोमॅटो, कांदा, शिमला मिरची हे सगळं मी एकत्र टाकलं आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्यामध्येच नुसता फ्राईड राईस मसाला टाकून भात टाकून सुद्धा करू शकता, पण मी याच्यात थोडंसं ट्विस्ट ॲड करते, त्याने चव आणखीनच छान येते. ते म्हणजे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. जर तुम्ही फक्त शेजवान मसाला टाकणार असाल तर मीठसुद्धा तुम्हाला ॲड करायची गरज नाही, फक्त मसाला टाकून भात टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण इथे थोडीशी आणखीन चटपटा टेस्ट येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट पण ॲड करून मग आम्ही शेजवान फ्राईड राईस मसाला टाकणार आहे. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच हा राईस आवडेल. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की समजावा. आता सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे, पण बाहेर पाऊसही चालू आहे, त्यामुळे आपल्याला गरमागरम खायला हा राईस एकदम छान लागतो. तर नक्कीच जर तुमचा एखाद्या दिवशी राईस उरला तर सकाळी हा ब्रेकफास्ट नक्की करून बघा. आणि हा राईस तुम्ही नुसतं ब्रेकफास्टलाच न खाता तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता, मुलांच्या टिफिनला पण हा राईस तुम्ही देऊ शकता. तर इथे मी शेजवान फ्राईड राईस मसाला टाकला आहे आणि जो राईस माझा उरला होता रात्रीचा तो मी याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि आपल्याला हा कंटिन्यू मिक्स करत राहायचा आहे, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला भात कुठंही पांढरा राहायला नको, मसाला व्यवस्थित भाताला लागला गेला पाहिजे, भात कुठेही पांढरा राहायला नको, म्हणजे कसे खाताना ना असं टेस्ट वेगळी लागते. त्यामुळे एकसारखा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटाच्या आत आपला हा फ्राईड राईस रेडी झालेला आहे. अगदी इन्स्टंट बनणारी ही रेसिपी आहे. आता इथे फ्रेश कट केलेली कोथिंबीर वरून ॲड करा आणि पुन्हा एकदा मिक्स करून इट्स डन. आपली रेसिपी इथे रेडी आहे आणि लगेच सर्व करायला घ्या आणि लगेच खाऊन बघा. एकदम छान ही रेसिपी झाली आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झाली होती. बघू शकता एकदम गरमागरम राईस इथे रेडी झाला आहे आपला. सो थँक्स फॉर वॉचिंग.